ही या पाठीमागची संकल्पना आहे. पूर्वीच्या लोकांनी करून ठेवलेली संकल्पना आजच्या आधुनिकनुसार जर का आपण पाहिली तर असं म्हणता येईल की पूर्वीच्या काळी या गावाहून त्या गावात जाणं, त्या पिढीने तिथल्या गावाची सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक समस्या जाणून घेणं, तिथले जे चांगले विचार असतील ते आपल्या गावात आणून रुजवून आपले जे संबंध आहेत ते दृढ करून सामाजिक सलोखा, देशाच्या ऐक्याचा सलोखा घडवून आणण्याचं काम या देवखेळांच्या माध्यमातून होत असतं. आणि हे जे देवखेळ आहेत, ह्या देवखेळी म्हणजे नामस्मरण रूपी आम्ही अणवाणी जाऊन एक पायी वारी या संपूर्ण ज्या गाडी वस्त्यांमध्ये जाऊन करतो ती अशी अणवाणी पायी वारीच आहे. जे देवाचा हा खेळ आहे. ही गवळण म्हणजे प्रतिकात्मक रूप आहे भगवंताचं, म्हणजे देवीचं रूप आहे. शंकासूरमध्ये लोक असं म्हणतात की वेगवेगळे आख्यायिका आहेत, त्याची परिपूर्ण माहिती सांगता येणार नाही. कोण वेद चोरणारा शंकासूर म्हणतो, आम्ही म्हणतो देवीचा रक्षक आहे असं म्हणतो, किंवा काही वेळेला असं म्हटलं जातं की हा देव म्हणजे देवाचं प्रतिकात्मक रूप असू शकतं. देवखेळी म्हणजे सत्व, रज, तम या तिन्ही देवतांच्या रूपांचा एक संगम आहे. आता सात्विक रूप म्हटलं तर आम्ही जी देवीचं हे प्रतिकात्मक रूप समजतो ते आहे. देव उग्र झाला तर तो कसा असू शकतो, तर त्याचं हे प्रतिकात्मक रूप आहे. आणि रज म्हणजे या दोन्ही गुणांचा मेळ करण्यासाठी जे देवखेळ आहेत ते त्याचं काम करतात. म्हणजे आताच्या पिढीला जर का सांगायचं म्हटलं तर सत्व, रज, तम या तिन्ही खेळांचा भगवंताचं रूप घेऊन नामस्मरण रूपी कीर्तन करीत आम्ही तुमच्या गावावर फिरतो. आणि भारतीय संस्कृतीचा पाया म्हणजे माधुगिरी मागणं